सारखा मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. हो, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी, वाट चुकणार नाही जीवनभर तुझी. एक तू मित्र कर आरशासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. दुःख अडवायला अंबरासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. आत्महत्याच करणार नाही कुणी, आत्महत्याच करणार नाही कुणी. मित्र असला जवळ जर मनासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. दुःख अडवायला अंबरासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. कावगा हिंडतो देव शोधायला, कावगा हिंडतो देव शोधायला. मित्र आहे जवळ मंदिरासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. ओ दुःख अडवायला उंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. दृष्ट लागो नये वेदनेची तिला, दृष्ट लागो नये वेदनेची तिला. हो मित्र डोळ्यातला काजळासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. दुःख अडवायला अंबऱ्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा. जाळताना मला देह ठेवासा, हो जाळताना मला देह ठेवासा. हात खांद्यावरी टाकल्यासारखा, हात खांद्यावरी टाकल्यासारखा, मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा.
मी सोमनाथ तारकेले, माझं मूळ गाव दिगुनवाडी आणि जिल्हा परिषद नाशिक या ठिकाणी मी प्राथमिक शिक्षक म्हणून काम करत आहे. आणि आजच्या या कार्यक्रमप्रसंगी आपल्या सन 2002 आणि 2004च्या 10वी आणि 12वीच्या बॅचच्या स्नेह संमेलन आणि स्नेह मेळाव्यानिमित्ताने उपस्थित असलेले सर्व जे आम्हाला शिकवायला गुरुजन वर्ग होते, त्यामध्ये आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री असलकर सर, ज्यांनी 11वी 12वीला खूप छान इंग्रजी शिकवलं. त्याचबरोबर आमचे आवडते शिक्षक श्री S.B. वाघ सर, डी के शिदोरे सर, त्याचबरोबर मचे सर, व्ही एन मरकर सर, कोलते सर आणि टेक्निकलचे शिंदे सर, DV शिंदे सर, 11वी 12वीला शिकवणारे आमचे चौधरी सर, डॅशिंग पर्सनॅलिटी. त्यावेळेला 11वी 12वीला जेव्हा आम्ही चौधरी सरांना पाहायचो तर समोरून आले की असं वाटायचं की सरांसारखी पर्सनॅलिटी पाहिजे. अशा पद्धतीचं पर्सनॅलिटी सरांची आणि खूप दारार आणि धाक. आणि आमचे S.B. वाघ सर यांचंसुद्धा खूप धाक आणि दारारा होता. त्याचबरोबर आमच्या कासर मॅडम, घोडके मॅडम, ससे मॅडम, सर्व गुरुजनांना मी सर्वांच्या वतीने अगोदर वंदन करतो, नमन करतो. आणि आजच्या या कार्यक्रमप्रसंगी माझे जे सर्व मित्र आणि मैत्रिणी, भगिनी सर्वजण या ठिकाणी वेळात वेळ काढून खूप लांबून सर्वजण आलात, सर्वांचं मी आजच्या या कार्यक्रमप्रसंगी आभार मानतो. कारण हा कार्यक्रम तुमच्यासाठी केला होता. जर सर्वजण आले नसते, 10-5 लोक मुलं आले असते तर ती शोभा तो कार्यक्रम वाटला नसता आणि शिक्षकांनाही ते पाहायला एवढं छान वाटलं नसतं. परंतु सर्वजण आले आणि कार्यक्रमाची शोभा वाढवली. आज ही जे काही समोर बसलेली छोटी मुलं होती, जे काही 5वी पासून आले, काही 7वीला आले, काही 11वीला आले, आणि आज या पाखरांनी आकाशामध्ये उंच भरारी घेतली. आणि या पाखरांच्या पंखांना बळ जर कोणी दिलं असेल मला किंवा मित्र भेटला तर जो काही आनंद आणि तुझे काही बोलणं आहे ते खूप वेगळं असतं. आणि मैत्री या शब्दामध्ये खूप ताकद आहे. आपल्यावर किती मोठं संकट असू द्या किंवा आपण कोणत्याही परिस्थितीमध्ये असू द्या, पण मित्र आला आणि मित्राने पाठीवर हात ठेवला, तू काय टेन्शन घेऊ नको मी आहे, हा शब्द पाठीवर ऐकला तरी माणसाचं किंवा त्या सर्वांचं टेन्शन हे दूर होतं. आणि हे टेन्शन घालवण्यासाठी हे जे मित्र आज एकत्र आले, मला खूप आनंद होत आहे. आणि असंच कार्यक्रमाचं आयोजन पुन्हाही होत राहावं. आणि आमचे जे काही सर्व शिक्षक आहेत या सर्व शिक्षकांनाही चांगलं आरोग्य आणि त्यांचे उत्तम आरोग्य आणि भरभराट व्हावी. त्याचबरोबर सर्व मित्रांनाही मी शुभेच्छा देतो आणि माझं मनोगत या ठिकाणी थांबवतो. धन्यवाद. यानंतर सोपान मचे हे आपलं मनोगत व्यक्त करते. माझे नाव सोपान ज्ञानदेव मचे. माझं प्रॉपर गाव हे जोडमोहत असून तिथून मी या रुद्रेश्वर हायस्कूलमध्ये 11वी व 12वी या 2 वर्षासाठी फक्त या रुद्रेश्वर हायस्कूलमध्ये होतो. पण ह्या हायस्कूलमध्ये जो आमच्या गुरुजन वर्गाने आमचा बेस घडवला, तो बेस आजही आमच्या कामामध्ये आम्हाला फ्युचर वर्कमध्ये जे आम्हाला इंग्लिश शिकवणार आहे, जे आपल्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आहेत असलकर सर, त्यांचं इंग्लिश शिकवण्याची जी पद्धत होती ती आजही आमच्या मनामध्ये ठसा करून आहे. ते इंग्लिश ज्या पद्धतीने शिकवत होते आणि जी समजण्याची भाषा होती ती भाषा आजही आम्हाला आठवते. त्याच्यानंतर त्यांचं जे शिकवण्याची पद्धत खेळीमेळीची असायची ती पण एकदम चांगली होती. त्याच्यानंतर आमच्या गावचे सर KM मचे सर, आणि आम्ही जेव्हा ॲडमिशन घेतलं त्यावेळेस DJ मचे सर म्हणून इथं प्राचार्य होते. त्यांनी जे हायस्कूलला घडवलं DJ मचे सरांनी, कारण की माझा ॲडमिशनचा प्रसंग मी तुम्हाला सांगतो. ज्यावेळेस मी इथं 11वीला ॲडमिशन घेतलं होतं 11वी सायन्सला, त्यावेळेस त्यांनी मी त्यांचा ॲक्च्युली भाऊबंद आहे, पण त्यांनी भाऊबंद नातं न लावता गुरुजनांचं नातं लावलं आणि मला 2 वर्षाची ॲडमिशन फी भरायला लावली. का तुझं ॲडमिशन पक्क होईल, आर्टमध्ये नाही झालं तर सायन्समध्ये होईल, सायन्समध्ये नाही झालं तर आर्टमध्ये होईल. याच्यासाठी त्यांनी मला 2 वर्षाची फी भरायला लावली होती. का तू इथून ॲडमिशन बाहेर नको जायला, त्याचं ॲडमिशन इथं झालं तर त्याला शाळेमध्ये चांगलं शिकायला मिळेल, चांगलं हे होईल. यासाठी त्यांनी मला 2 म्हणजे आर्ट साईड आणि सायन्स साईड या साईडची ॲडमिशन फी भरून ठेवायला लावली होती. का तू ह्या शाळेतून बाहेर जायला नको, आमच्या गावचा मुलगा आहे, तो पुढं शिकून काहीतरी करेल, या हिशोबाने जे त्यांनी मला गायडन्स केला होता. त्या गायडन्स मी आजही हे केलेलं नाही, विसरलेलं नाही आहे.
त्याच्यानंतर बाकीचे माझे वर्गमित्र जे असतील, नितीन लवंडे असतील, योगेश मैड असतील, लक्ष्मण फसले असतील, सचिन जाधव असतील, हे वर्गमित्र आज भेटल्यानंतर आम्ही 21 वर्षानंतर आज फर्स्ट टाइम भेटलोय या सर्वांना मी. त्यामुळे जे भेटण्याचं जे योग घडून आणला त्याबद्दल ज्यांनी नियोजन केलं त्या सर्व नियोजनकर्त्यांचा मी पूर्णतः आभार मानतो व गुरुजन वर्गांना वंदन करतो व या ठिकाणी मी माझ्यासोबत थांबवतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. गुरुजन वर्ग जवळपास अर्धे तर मला ओळखतही नसतील यातले विद्यार्थी पण तसेच असतील बरेचसे. माझा परिचय करून देईल. माझं नाव शरयू बाळासाहेब मरकर, म्हणजे मी इकडचं नाव सांगते तुम्हाला आता. आणि असे माझे मैत्रिणी आणि ज्यांना शाळेत असताना कधी बोललो नाही असे आमचे मित्र आणि एवढ्या वर्षाचा अनुभव जर म्हटलं तर सर शाळेमध्ये आणि इथं येण्याचा मध्ये पण माझा योग आला होता काही मार्कशीटवर नेण्यासाठी. पण तेव्हा आले तर वेगळंच वाटलं थोडंसं. जेव्हा आपण होतो तेव्हा इथला म्हणजे म्हणतो ना आपण एक वेगळा आनंद वेगळा असतो ना, तो आनंद दिसत होता. आता काय माहीत नाही इथं कामाला त्या दिवशी तसं वाटलं आणि आजही परत मला तेच वाटलंय जसं सगळे एकत्र आले तर. हां हे सर्व म्हणजे सांगण्याचा उद्देश असा की जेव्हा आपण असतो तेव्हा इथलं आपलं जे जीवन असतं ते एक वेगळंच कल देऊन जात असतं. आणि इथे आज हे सगळे आलेत ना, यांनाही तेच वाटतंय आपण इथे गेलं, आपण तिथं ते केलं, आपण तिथं केलं. समजा शाळेचं बिल्डिंग वगैरे बदलली आहे, बरंच बदललं आहे. आणि बऱ्याच जणांनी इंग्लिशच्या सरांचा अनुभव सांगितला. माझा अनुभव तो मला खूप शेअर करायला आवडेल. म्हणजे माझं इंग्लिश किती जबर होतं हे तुम्हाला त्याच्यावरून कळाल. आणि जेव्हा इंग्लिश म्हणजे सरांनी पेपर वगैरे दिला तो किती मार्काचा होता मला तो माहीत नाही, आता माझ्या आठवणीत पण नाही. पण मला किती मार्क पडले होते ते खूप आठवणीत आहेत. मला 9 मार्क पडले होते सर इंग्लिशमध्ये. आणि तो मी मला वाटतं संध्या होती आम्ही संध्यानी इतका पूर्ण क्लासवर हसत होतो आणि ते माझ्या मुलींनाही सांगताना मला कधी कधी हसू येतं. म्हणजे खूप छान अनुभव असतात आपल्या शाळेतले आणि त्याच्या म्हणजे तुमच्या आशीर्वादाने वगैरे म्हणायला हरकत नाही. आज काही होईना फुलना फुलाची पाकळी म्हणून मी आरोग्य शिल्का म्हणून माझ्या गावामध्येच काम करते. योगाने मला ते माझा योग आला आणि आता चांगल्यापैकी इंग्लिश पण जमते, कशा निरंते माहीत नाही पण जमते. आणि आज माझ्या मैत्रिणी थोड्याशा कमी आल्यात, पण नेक्स्ट टाईम जर तुम्ही नियोजन केलं तर आपण चांगलं नियोजन करून त्यांचाही प्रोत्साहन वाढवायचा प्रयत्न करू. अजूनही आपण मागच आहे असं वाटायला लागलं आहे मला त्यांच्यावरून तरी, कारण जेवढ्या मुली अपेक्षित होत्या तेवढ्या नाही आल्यात. मुलांची खूप छान संख्या आहे. सर्वांना विनंती कराल सगळ्या ओळख ठेवा. तर आत्ताच आपल्या काही अशा हे क्षण आणण्याचं मुलांचं किंवा मैत्रिणींचं किंवा आपण सर्वांचं नियोजन झालं हे खूप छान झालं. कारण याच्यावरून एक साध्य होतं. आपण जे आत्ता 2-3 जणांचे नाव घेतले माझ्या ध्यानात पण नाही राहिले, जे आपल्यातून गेलेले होतं हे आपल्याला परत परत काही भेटणार नाही किंवा त्यांचा अनुभव पण ऐकला किंवा ते कसे जगतायत काय आपल्याला त्यातून जमणार नाही. तर हे एक वेगळं जीवन असतं आणि ते जगलं तर नक्कीच आपल्या आयुष्यामध्ये पण परिवर्तन होतं किंवा आपल्याला चांगल्यापैकी प्रोत्साहन भेटतं. तर मी एवढं बोलून 2 शब्द थांबवते. जय हिंद. मी स्वामीनाथ सारंग कारखेडे, राहणार त्रिभुवनवाडी. मी 8वी क मध्ये होतो. 9वी आणि 10वी. 10वी मध्ये माझा ॲक्सिडेंट झाला. 4 महिन्यामध्ये मी त्यानंतर घरीच होतो. मला आठरे सरांचं एक आठवतं, डी शिंदे सरांचं एक आठवतं. आठरे सरांनी इंग्लिश शिकवण्यासाठी फार कष्ट घेतले. रोल असायचा, जोरात मारायची. आणि ते आमच्या गावाशेजारचे असल्यामुळे त्यांना माहित होतं आम्ही शाळा का बुडवतो, कारण आम्ही मडीला जायचो शाळा बुडून. आज मी माझ्या मुलाला सांगतो इंग्लिश जर येत असेल इंग्लिश तर म्हणजे आपण काही पण करू शकतो. आम्हाला शिक्षक सांगायचे अरे शाळा शिक, त्यावेळेस आम्ही शिक्षकांचं ऐकलं नाही आणि 10वी मध्ये आम्ही फेल झालो. 10वीच्या पुढे गेलो नाही. त्यानंतर विषय सुटला. त्यानंतर सर तुमची आठवण आज पण येते का सरांनी ज्यावेळेस आम्हाला सांगितलं होतं का शाळा शिका, शाळेत येत जा. आम्ही दुपारी शाळेतून निघून जायचो, सर मारायचे. त्यावेळेस जर आम्ही तुमचं ऐकलं असतं तर म्हणजे आज चांगले आहे. आज काय आमचं वाईट नाही आहे. म्हणजे आम्ही पुढं आमच्या डोकं चालवलं. मला माझं नाव येत नाही इंग्लिशमध्ये, त्या गोष्टीचा मला पस्तावा येतो आज. भरपूर पस्तावा येतो त्या गोष्टीचा आज मला. पण
एक आपले पहिले व्यक्ती जे बोलले की गुरूंचं मुलं ऐकत नाहीत, पण आपण आपल्या मुलावर चांगले संस्कार करा, आपण आपल्या मुलीवर लक्ष ठेवा, आपण आपल्या मुलांना मोबाईल पासून थोडंसं दूर ठेवा. ही गोष्ट जर आपण आपल्या मुलांना जर शिकवली तर ते गुरुचा आदर करतील. आपणच आपल्या मुलांना चांगलं घडवा अशी एक विनंती करतो. दुसरी एक विनंती करतो, बोलायचं फक्त दोनच गोष्टीवर बोलायचं होतं, मुलाबद्दल आणि आई वडिलाबद्दल. आपले आई वडील आपण चांगले सांभाळा, त्यांना चांगल्या पद्धतीचं व्यवस्थित लक्ष असू द्या. एवढंच एक सांगतो, बरेचशा मुलांचं आई वडिलांकडे लक्ष नाहीये, बरेचसे मुलं आई वडिलांना जपत नाहीत, बरेचशा मुलांना पैसा हात दिसतो, आपण बाहेर नोकरीला आहात, अरे मान्य आहे नोकरीला आहे, पण त्यांनी पण तुला घडवलंय. आज माझ्या आई वडिलांनी मला त्यावेळेस पण सांगायचे, अरे शाळा शिक. त्यांना खायला भाकर नव्हती, पण ते मला पुस्तक आणून द्यायचे, वही आणून द्यायचे, का त्यांना महत्व कळत होतं ना पुढचं, की हा जर शाळा शिकला तर पुढं चांगलं होईल. म्हणून त्यांनी पण आपल्यासाठी भरपूर कष्ट घेतलेत. गुरूंनी तर घेतलेतच, पण आपल्या आई वडिलांनी पण आपल्यासाठी प्रत्येकासाठी कष्ट घेतलेले. ज्या वेळेस चड्डी नव्हती, मला आठवतं 7वीला चड्डी शिवली होती, 10वी पर्यंत एकच चड्डी होती सर, खोटं नाही बोलत. आज सगळं काही भेटल, पण आपल्या आई वडील भेटणार नाही. मी प्रत्येकाला विनंती करतो, आपण आपल्या आई वडिलांना की जपा. एवढं त्यांना काय नाही लागत, तुम्ही उलटं बोलू नका, फक्त बस 2 शब्द गोड बोला. पैसे नकोय, तेच तुम्हाला काय लागेल तेवढे पैसे देतील. पण बरेच मुलं आहेत का नाही सांभाळत, नाही बोलत. एवढीच एक विनंती करतो, आणि आपल्या मुलावर एक लक्ष ठेवा, कारण जे माझ्याबद्दल घडले ते माझ्या मुलाबद्दल घडू नये एवढीच माझी इच्छा आहे. म्हणून प्रत्येकाने आपल्या मुलावर लक्ष द्या. काही चुकलं असेल तर माफ करा. आणि परत एकदा सांगतो, सगळं माझे काय ओळखीचे बरेचसे आहेत, बरेचसे नाहीत. जसं सगळ्यांनी सांगितलं की परत ती कार्यक्रम ठेवा. योगेशनी यामध्ये बरंच म्हणजे हे घेतल्यामुळं हे कार्यक्रम झाला नाही, तर हा कार्यक्रम झाला नसता. त्यानंतर सगळ्या गुरूंना परत एकदा आपण विनंती करतो की आम्ही हे सर्व विद्यार्थी आणि अजून बरेचसे विद्यार्थी घडवल्यामुळे तुमच्या लक्षात येत नाही की हा कोणता विद्यार्थी, हा काय करत होता, किंवा हा बरंचसं म्हणजे, कारण प्रत्येक वर्षी बदलत होतं. त्यामुळं तुम्ही पण आमच्यावर चांगले संस्कार केले. मारलं ते आम्हाला चांगलं होण्यासाठी मारलं, वाईट होण्यासाठी नाही मारलं. आज जर एक फेडी मारली तर लगेच पालक पळत येतात, सारे आणलं माझ्या मुलाला. एवढेच एक विनंती करतो, आपण आपल्या मुलाला आणि आई वडिलांना चांगल्या पद्धतीचे संस्कार आपण आपल्यावरून द्या. एवढंच थांबतो. जर चुकला असेल तर काही माफ करा. सगळे भाऊ आणि बहिणी माझे एकच विनंती, आणि तिथं आपण मी फक्त एकच शिकलो तिथं आपल्याला का मी कोण होतो. मी होतो शेख जावेद. हा शेख जावेद नाही राहिला आता हे शेख जावेद तीन वर्षापूर्वी जन्म घेतला त्यांनी. फक्त एकच, तर जगायचं तर चांगलं जाता, चांगलं मला देव देणार आहे. कष्ट तुम्हाला धन दावला सगळं तुमच्या पायाखाली आहे. आज जे फळ भेटतं ते पायाखाली आहे, ते तुम्ही आठवण सगळं तुमचं पळत होतो, आणि पैसा मागा पळतो. पैसा सुद्धा तुमच्या पैशी आहे. देवाने काय सांगितलं नाही, आज सगळं काय तुझ्या पायाखाली आहे, आणि तू पळतो पुढं. का पळतो? आज हे गुरु आहे, गुरुंनी आपल्याला शिकलं. मी कोण? गुरुंनी मला इतकं, मला एक सरांची आठवण येते, आज राजाळे सरांची. मला इतके जीव जपायचे, मला इतके 2 सरांनी मारलं होतं. त्या मला राजा सरांनी मला सांगितलं, जावेद चल जाऊ दे, काय नाही होत. मला एवढं जपलं. आज 3 वर्षापूर्वी मी शेख जावेद, हा माणूस मेंदूच्या शिरा सुटून आज कोमातला माणूस आहे. 3 महिने कोमात होतो. कोमातची जिंदगी काय हे मला कळतं. हे कोणाला येऊ नये. आज जे आपण जगलो नाही का भाऊ बहिणींनो, एकच शिकवा. आपल्या मुलांना बी एकच शिकवा. आज आमच्या हे 3 जगात 3 याचा संबंधचा देश आहे. एक दलित समाज, एक मराठी समाज आणि एक मुस्लिम समाज. हम तीन मिलके रहेंगे, इसे कोई नहीं तोड़ेगा. आज की दुनिया में सब लोग तोड़ के जा रहे. हे करू नका. आणि आपल्या येणाऱ्या पुढच्या पिढीला एकच शिकवा. आमची व्याज कशी होती, तर सगळे समाज एकत्र राहत होते. आज बी आपण, मी खरं सांगायला मला यायचं नव्हतं का, माझे बॅचचे आणि माझे पोरं येणार तिथं. हे काय करतो मी, आणि आयुष्यात आज पहिल्यांदा स्टेजवर आलो. मी एवढ्या 39 वर्षाचं झालो, पण मी स्टेजवर आलो नाही. पण आज आलो, मला जेवणही पाठवलं.
मला आज इथं आणलं म्हणजे मला इतकी ताकद दिली आज मलाच वाटत नाही. मी इथे 10वीपर्यंत होतो माझ्या 2च्या बॅचमध्ये आणि मी केमिकल इंजिनिअरिंग करून आता फार्मास्युटिकल कंपनीमध्ये जॉब करतो एका चांगल्या कंपनीवर. तर प्रथमतः आयोजकांना हार्दिक अभिनंदन आणि धन्यवाद. हे 4-5 लोक मी काल पण बघितले, यांच्याकडे बघून असं वाटत होतं की हे घरीच गेलेले नाही. 2-3 दिवसापासून इथंच झोपलेले, तेव्हा हे सगळं सत्य झालेलं आहे. त्यामुळे आपण सगळ्यांनी त्यांचे आभार मानलेच पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, गुरुजनांबद्दल काय बोलण्यासाठी आपल्याकडे शब्द तोडके आहेत. एक कविता फार छान आठवती, कोर्टचा सर मला पावसात. ती कविता सर्वांनाच आठवत असेल. तर त्या कवितेचा शेवट आहे फक्त लढ म्हणा. तर ह्या आपल्या गुरुजनांनी आपल्याला लढायचं शिकवलं. मी असं मानतो आपल्या शाळेत आपल्याला काय भेटलं, तर आता जेव्हा आम्ही एका पदावर काम करतो तेव्हा फार जबाबदारी असते. आपल्या एका निर्णयामुळं फार मोठमोठ्या गोष्टी होऊ शकतात. कधी करोडोंचं नुकसानही होऊ शकतं किंवा कधी काही लोकांचा जीवही जाऊ शकतो. आपण काही लोकांचा जीव घेतो किंवा काही लोकांचा जीव वाचवूही शकतो. त्यावेळेस ही निर्णय क्षमता कुठून आली हे ज्यावेळेस आपण मागे जाऊन बघतो त्यावेळेस लक्षात येतं की हे आपल्या गुरुजनांनी आपल्याला शिकवलं. कारण बरेच लोक इथं बोलून गेले की ज्यावेळेस आपण चुकीचे निर्णय घ्यायचो त्यावेळेस आपल्याला यांचा वचक असायचा, तो की आजही आहे. त्यांना बघितल्यावर एकदम आपण समोरून जाऊन नाही बोलू शकत. तर ही सगळी निर्णय क्षमता आपल्या गुरुजनांकडून आपल्याला आलेली आहे. मी आपल्या सर्वांच्या वतीने आपल्याला आपल्या जीवनात घडवण्यासाठी जे काही या गुरुजनांनी योगदान दिलं त्याबद्दल त्यांचा धन्यवाद बोलतो आणि माझे 2 शब्द संपवतो. धन्यवाद. मित्र आणि कॉलेजचे आणि 10वीचे आता चेहरे पण उठू येत नाहीत मला, पण आनंद एवढाच आहे की येता येता सगळ्यांची भेट होईल. म्हटलं अनेक कामं होती तरी मैत्रिणींचा खूप आग्रह होता. म्हटलं आयुष्याची 21 वर्ष निघून गेली, एकमेकांचे चेहरे सुद्धा आता पाहिले नाहीत आणि ओळखू पण येत नाही. चला एकदा सगळ्यांची भेट होईल. जास्त करून मला माझ्या 11वी आणि 12वीच्या शिक्षकांची खूप आठवण येते. पाटील सर असतील, कुलट सर असतील, त्यांनी जे संस्कार घडवले त्याची आठवण आयुष्यभर आहे. अनेक वेळा अनेक प्रसंग आयुष्यात घडतात. ज्यावेळेस जिद्द हरते, स्वतः खचल्यासारखं होतं, त्यावेळेस माझे शाळेचे कॉलेजचे दिवस आठवतात. छोट्या छोट्या गोष्टी, अल्लडपणा, आगाऊपणा, रागीटपणा, भांडणं, शिक्षकांना दिलेला त्रास जेव्हा आता माझ्या शाळेत माझी मुलं मला देतात तेव्हा आठवण येते की आपणही असेच होतो. माझे सर्व शिक्षक वृंद आता अतिशय वरिष्ठ आणि वयस्कर झालेले, पण त्यांचा आशीर्वाद आणि त्यांच्या आठवणी आयुष्यभर सोबत राहतील. इथं आल्यावर मला अगदी भरून आले, काय बोलावं ते पण सुचत नाही आहे. पण आज माझ्या 2 शाळा आहेत. एक वांबुरीला आहे 1ली ते 12वी इंग्रजी माध्यम, एक केडगावला आहे इंग्रजी माध्यम. आणि ह्या शाळेमध्ये ज्या पद्धतीच्या ॲक्टिव्हिटीज होत होत्या, छोट्या छोट्या गोष्टी होत होत्या, कुठल्या स्कूलमध्ये अशा ॲक्टिव्हिटीज आणि काहीही होत नाही. म्हणजे बघा याच्यामधून कॉन्फिडन्स डेव्हलपमेंट होतो, त्याच्यानंतर अनेक अडचणीला सामोरे जाण्याचं धैर्य निर्माण होतं. आज मी इथं उभे ते फक्त अनेक ॲक्टिव्हिटीज आणि अनेक कॉन्फिडन्स सरांनी मॅडमनी निर्माण केल्यामुळंच आहे. वेळोवेळी कधी मार खाल्ला, कधी सरांनी कामचोरी केली, कधी ऑफिसमध्ये येऊन झापलं, पण त्याच्यामुळंच आज अष्टपैलू व्यक्तिमत्व घडलेलं आहे. आणि तुम्हाला सर्वांना भेटून, माझ्या सर्व शिक्षकांना भेटून पुन्हा एकदा मला खूप गहिरून आलेलं आहे. आणि आनंद वाटतो की शाळेचं बांधकाम झालं आहे, शाळा देखील पुढं गेली, वेळ काही थांबत नाही. आयुष्य जसं पुढं चालतं, वेळ चालत राहतील, तसे सगळे बदल होत राहतात. पण शाळेचे दिलेले संस्कार, शाळेच्या आठवणी, शिक्षकांचा सहवास. माझे आईवडील दोघं डॉक्टर होते, कामामुळे आमच्याकडे लक्ष द्यायला वेळ नसायचं, पण मला कधी माझ्या आईवडिलांची कमतरता माझ्या शाळेने कधीच भासून दिली नाही. अगदी छोट्या छोट्या गोष्टीपासून मला अजून आठवतं राजा सरांनी मला चप्पल कशी घालायची ते शिकवलं. कॉलेजला असताना एक्झामला ड्रेस कोणता घालून यायचा आंबरे हे सांगितलं. म्हणजे इतके छोट्या छोट्या गोष्टी जे आईवडिलांच्या सुद्धा लक्षात येत नव्हत्या त्या माझ्या शिक्षकांच्या लक्षात येत होत्या. 10वीच्या घोडके मॅडम असतील, आता काहींची नावं आठवतात, काही अजिता असतील, त्यांचे चेहरे मला ओळखू पण येत नाही आहे, ते पण मला ओळखत नसतील. पण नक्कीच तुमचा आशीर्वाद, तुमचं मार्गदर्शन याच्यामुळं आम्ही आज वेगवेगळ्या जीवनाच्या वेगवेगळ्या भागामध्ये अष्टपैलू व्यक्तित्व आणि आयुष्य जगत आहोत. आणि क्षणोक्षणी येणाऱ्या अडचणींना फक्त आणि फक्त ह्या माझ्या शिक्षकामुळंच मी तोंड देऊ शकले. मला आनंद आहे
आणि अभिमान आहे की मी रुद्रेश्वर हायस्कूल कॉलेजची विद्यार्थिनी आहे आणि मी जिथं पण जाते तिथं कायम सांगत असते की ग्रामीण भागातलं शिक्षण आणि ग्रामीण भागातली जी आत्मीयता आहे ती कुठंच नाही आहे. आज आपण बघतो शिक्षक फक्त पैशासाठी आणि प्रॅक्टिकल वर्कला जास्त इम्पॉर्टंट देतात. मुलं शाळेत काय करतात काय नाही करत याचं सुद्धा काही न भान नसतं. पण ही शाळा, इथले व्यक्तिमत्व, इथले शिक्षक, इथले विद्यार्थिनी आणि अडचणीमध्ये साथ देणारे माझे मैत्रिणी यांना मी आयुष्यभर कधी विसरणार नाही. असाच आशीर्वाद सर्वांचा माझ्या पाठीशी आहे आणि तो कायम राहील अशी इच्छा मी व्यक्त करून माझे 2 शब्द संपवते. धन्यवाद. सर्वांना नमस्कार, जय हिंद. मी माझी सर्वांना सर्वप्रथम ओळख करू देऊ इच्छितो. मी सोल्जर मच्छिंद्र बापू जाधव निवडुंगे येथील रहिवासी आहे. मी या शाळेमध्ये इयत्ता 6वी पासून तर 12वी पर्यंत इथे शिक्षण घेतलेलं आहे. आम्ही बसलेले मित्र 6वी पासून ते 10वी पर्यंत बरेचसे मित्र एकत्र होतो आणि त्यानंतर 11वी 12वीला मी MCVC इलेक्ट्रॉनिक्स इकडे होतो. तर ते इलेक्ट्रॉनिक्सला गेल्यानंतर फौजमध्ये सुद्धा मला बरंचसं काम आलं, कारण मी आज फौजमध्ये इलेक्ट्रॉनिक्सच्या म्हणजे रेडिओ मेकॅनिकचं सुद्धा तिथं भरपूर काम केलं इलेक्ट्रॉनिक्सला असल्यामुळं. आणि जसं आपला गणेश मरकर म्हणला, आपले बसलेले गुरुजन वर्ग यांना देण्यासाठी आपल्याकडं काही नाही, आपण किती जरी केलं, किती मोठे झाले तरी त्यांना देण्यासाठी योग्य आपण कधीही होणार नाही. म्हणून आपण त्यांना फक्त सन्मानच हा देऊ इच्छितो. आणि हा जो आज आपला स्नेह मेळावा नाही तर हा एक आनंद मेळावा आहे. आणि जो आनंद मेळावा आपल्याला दिसतोय याचे मागच्या 1 आठवड्यापासून आपले कमीत कमी वर्गमित्र 8 ते 10 वर्गमित्र मागच्या आठवड्यापासून त्यांनी भरपूर मेहनत घेतली, तेव्हा आज आपला आनंद मेळावा दिसतोय. मी त्यांचे सुद्धा खूप आभार मानतो आणि आपले जमलेले गुरुजन वर्ग यांचेही खूप मनापासून आभार व्यक्त करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. अर्ध्यातली पण चतकोर भाकरी पाहुण्याला देण्याची संस्कृती आणि अहमदनगर जिल्हा मराठा विद्याप्रसारक समाज अहमदनगर याचं श्री वृद्धेश्वर हायस्कूल तिसगाव येथील विद्यालय. आज जो आनंद मेळावा भरलाय, या आनंद मेळाव्यात तुम्ही सर्व गुरुजन वर्ग आणि त्याचबरोबर विद्यार्थी मित्र 2001ची अपॉइंटमेंट 2002ला जूनमध्ये या ठिकाणी आलो आणि आपण सर्व विद्यार्थी तसेच होतात, आम्ही प्राध्यापक तसेच होतो. इथे आल्यानंतर बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या, कारण आम्ही 24 तास या शाळेत राहत होतो. सकाळपासून कार्यक्रम सुरू व्हायचा, रात्री झोपायचं. या अगदी बाहेर मातीत झोपलेलं आहे, मला आठवतं अगदी कण मातीचा आणि वाळूचा तिथला माहिती आहे मला. आणि एक विशिष्ट अशी नाळ या शाळेशी जोडली होती. जाधव डॉक्टरांचा ज्यावेळेस फोन आला त्यावेळेस ठरवलं की नाही, जाऊन तर भेटायचं. कारण ही जुनी मंडळी जी होती ना, हे स्टेजवरती तुमचेच गुरुवारे नाही तर माझे पण गुरुवारे आहेत, कारण यांच्याकडून बऱ्याच गोष्टी शिकायला मिळाल्या. आणि दुसरी गोष्ट सगळ्यात महत्त्वाची अशी होती की विद्यार्थी कसा असावा मित्रांनो, हे आम्ही त्या बॅचेसमध्ये पाहिलेलं. खरं आत्ताच्या विद्यार्थी जसेच आणि त्यावेळेसच्या विद्यार्थी जसेच खूप फरक आहे. आज त्यावेळेसचा विद्यार्थी एकच कपडा घालायचा, एकच पॅन्ट शिवली. सांगितलं आता मला त्या विद्यार्थ्यांनी अनुभव सांगितले की एक पॅन्ट शिवली, 7वीला शिवली, 10वीपर्यंत वापरली. अक्षरशः त्या मुलांच्या पायामध्ये चपला नसायच्या आणि अशी मुलं जी शिक्षणासाठी तर यायची, ती धडपड पाहून आम्हाला सुद्धा असं वाटायचं की आम्ही यांना किती देऊन किती नाही. तर ह्या सगळ्या गोष्टी ज्या होत्या त्या सगळ्या गोष्टी आम्ही तुमच्यासाठी केल्या. परंतु ह्या तुमच्यासाठी का केल्या, कारण जे भांडवल होतं ते त्या प्रकारचं होतं. आता मात्र परिस्थिती खूप बदलली आहे. आता आम्ही काम करतो, याचे बरेच मंडळी रिटायर झालेली आहेत, परंतु ज्यावेळेस आम्ही काम करतो अनेक अडचणी आम्हाला येतात, परंतु त्याही आम्ही जुमानत नाही. आमचे जसा पॅटर्न पाहिला होता तसाच पॅटर्न आज पण ठेवलेला आहे, पर्याय नाही. परिस्थिती बदलली तरी आपण बदलायचं नाही असं आम्ही ठरवलं आहे. आणि या सगळ्या गोष्टी करताना विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही फिटनेस सांभाळा.
मला बरेच जण म्हटले की इतरांनी पाहिलं की तुमचा फिटनेस फारच बिघडलाय. म्हटलं दुष्काळी भागातून जाऊन बागायती भागात पडलो आणि तिथं उरल्यामुळे जास्त फिटनेस बिघडून गेला आणि साहजिक आहे. परंतु सध्याच्या काळामध्ये आमच्या वेळेस फील्ड वेगळं आहे, तुमचं फील्ड वेगळं आहे. कुणी IT इंजिनियर आहेत, सकाळी 9 पासून तर संध्याकाळी 6 पर्यंत एका जागेवर बसतात. तर या सगळ्या गोष्टी आहेत. तर पहिली गोष्ट फिटनेस सांभाळा आणि निरामय निरोगी आयुष्य तुम्हाला मिळो अशी ईश्वराची मी प्रार्थना करतो. हे स्टेजवरची मंडळी आहेत ही अजून परत सारखे तुम्हाला भेटोत, यांच्याबरोबर मला येण्याच्या संधी परत मला मिळो अशी ईश्वराची प्रार्थना करतो आणि 2 शब्द थांबवतो. मला इथं तुम्ही संयोजकाने बोलवलं त्याबद्दल तुमच्या सर्वांचे मी आभार मानतो आणि 2 शब्द थांबवतो. धन्यवाद. चौधर सर, आपले अनमोल मत आपण या ठिकाणी व्यक्त केलं. यानंतर मी शिंदे सर, साहेबराव शिंदे सर यांना विनंती करतो की या ठिकाणी आपण आपलं मनोगत व्यक्त करा. आजच्या या मैत्रीपूर्ण स्नेह मेळाव्याचे अध्यक्ष आदरणीय असलकर सर आणि आमचा सर्व जुना स्टाफ, सहकारी मित्र आणि त्या काळातले 2 सालाचे 10वी इयत्ता 10वीचे विद्यार्थी आणि 12वीचे विद्यार्थी मित्र. आता तुम्हाला विद्यार्थी मित्र हो म्हणण्याची गरज नाही, पण एक सुत्य नागरिक आम्ही या देशासाठी जे काही भावी आधारस्तंभ लागतात ते आधारस्तंभ तयार करण्याचं काम आम्ही पूर्ण फुलाची बागडी खारीचा वाटा म्हणून तयार केलेला आहे असं तुमच्याकडे पाहून वाटत आहे. आज आम्हाला इतका आनंद वाटतो की आपण सर्वांनी आम्हाला आमंत्रित केलं आणि आमचा यथोचित सत्कार केला, त्याबद्दल आपल्या सर्वांना धन्यवाद. मित्र, आज आम्ही काय पराक्रम केला हे काय तुम्हाला सांगण्याची गरज नाही. तुम्ही आम्हाला सगळ्यांना ओळखूनच आहात. कोणी काय केलं काही नाही, कोणी गप्पा मारल्या, कोणी चांगलं शिकवलं कसं, हे सगळं तुम्हाला माहिती आहे. मी आज तुम्हाला फक्त एक सल्ला देणार आहे की आम्ही ज्यावेळेस तुम्हाला शिकवत होतो त्यावेळी प्रत्येक शिक्षकाची ढब, एक पद्धत, काही चांगली असते काही वाईट असते, पण चांगली जी पद्धत असेल ती तुम्ही सर्वांनी आपल्या जीवनामध्ये अंमलात आणावी, ही हा माझा तुम्हाला एक सल्ला द्यायचा होता. अनेक सवयी असतात शिक्षकांच्या, त्यापैकी एक चांगली सवय आयुष्यभर तुमच्या जिवंत ठेवा, त्या रूपाने आम्ही सुद्धा जिवंत राहू. विद्यार्थी सगळे मित्र हो, आज आनंद एका गोष्टीचा असा वाटतो की आज आपण जवळजवळ 22-23 वर्षांनी एकमेकाला भेटलेलो आहोत. पण आज भेटल्यानंतर असं वाटतं तुमच्याकडे सगळ्यांकडे बघून असं प्रसन्न वाटतं. तुम्ही त्यावेळी शाळेत होता त्यावेळी लहान होता, आम्ही तुम्हाला 5वीला असताना हाताला धरून बेंचवर बसवलेलं आहे. आता तुम्हाला हातात धरून बसवायची गरज नाही, आता तुम्ही आम्हाला हातात धरून बसवलं पाहिजे अशी अवस्था निर्माण झालेली आहे. मित्र, आणखी दुसरी गोष्ट अशी सांगायची, आता काही वेळा आम्हाला तुम्ही आमच्या लक्षात येत नाही. आता मागाशी फिरोद्या रुसली, तिचं नाव माझ्या अंतर्मनात होतं पण ते बाहेर येत नव्हतं, त्यामुळे ती रुसली गेली. आणि कराळे असेल, यास्मिन असेल, यांना मी ताबडतोब बोलत त्या हसल्या. म्हणजे असा काही प्रकार घडत असतो. आनंद एका गोष्टीचा वाटतो आज की आज तुम्ही तुमचे लहान लहान मुलं बरोबर घेऊन, काही आलेत बरोबर घेऊन, आनंद वाटला आम्हाला. आमच्या नाती मिळाल्या, नातू मिळाले. तुम्ही मुलं तुम्ही नाही आणले कोणी, पण ठीक आहे, काही हरकत नाही. आता एक सल्ला मोलाचा द्यायचा सोमनाथ आपल्या यांनी कारखिऱ्याने दिला की आता आपण आपल्या मुलांना चांगलं शिकवलं घडवलं पाहिजे. अगदी महत्वाचा बाब त्यांनी त्या मुलांनी फार महत्वाचा सल्ला दिला. फार या पुढील काळामध्ये स्पर्धेशिवाय एक स्पर्धेचं युग आहे. या स्पर्धेमध्ये जर टिकायचं असेल तर आपल्याला आपल्या मुलांना
एक चांगलं तयार करता आलं पाहिजे, चांगलं करिअर बनवता आलं पाहिजे. अशा पद्धतीने सर्वांनी आपल्या मुलांची काळजी घ्या आणि मोठे ऑफिसर बनवा. आपल्याला नाही बनता आलं नाही, ठीक आहे, मुलांना बनवा, ठीक आहे. आणखी सांगण्यासारखं आता माझ्याजवळ खरंच काही नाही राहिलं. एवढं सांगायचं होतं मला. तर पुढील आयुष्य, तुमचं सर्वांचं पुढील आयुष्य एक सुखा समाधानाचं, एक चांगले आरोग्यमय आणि खूप भरभराटी व्हावं. तुमच्यामुळे शैक्षणिक गुणवत्ता येवो, तुमच्या उद्योगामध्ये खूप प्रगती हो, अशा स्वरूपाची एक आशीर्वाद बोलतो आणि या ठिकाणी मी माझे 2 शब्द पूर्ण करतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. तर यांना मी विनंती करतो की या ठिकाणी आपण आपलं मनोगत व्यक्त करा. दिव्यत्वाची जेथ प्रचिती तेथे कर माझे जग. या ठिकाणी जसे तुम्ही विद्यार्थी आणि मी शिक्षक होतो, तसा मी पण विद्यार्थी, माझे शिक्षक पण बसलेले आहेत. आदरणीय आसनकर सर, चितळे सर माझे गुरुवर्य आहे. याच विद्यालयामध्ये मी 5वी ते 12वी शिकलेलो आहे. मी याच विद्यालयात शिक्षक म्हणून पण काम केलेलं आहे. या ठिकाणी व्यासपीठावरील सर्वच आदरणीय व्यक्ती आहेत आणि त्यांच्यामुळं मला बरंचसं ज्ञान मिळालेलं आहे आणि ते मी पुढं प्रस्तुत करण्याचा प्रयत्न केलेला होता. या ठिकाणी बोलायचे मला थोडक्यातच, कारण आमच्या काळचे जे शिक्षक होते ते तुम्ही म्हटले हाडाचे शिक्षक होते, हाडाचेच असतात सगळे, परंतु जे कर्म केलं आम्ही ते कर्म मात्र मनापासून केलेलं होतं आणि म्हणून तुम्ही आमचा आदर करताय असं मला वाटतं. ठीक आहे ना? म्हणजे या ठिकाणी आम्हाला आता समजलं की आम्ही तरी काहीतरी केलेलं आहे. आतापर्यंत माहीत नव्हतं आम्हाला आम्ही काय केलंय ते, पण तुमच्या या भाषणातून याच्यातून समजलं आम्हाला की आम्ही तरी काहीतरी होतो, आम्ही काहीतरी पुण्याचं काम केलेलं आहे. आता इथून पुढे फक्त मला एकच सांगायचं, आम्ही भरपूर शिकवलं, तुम्हाला ज्ञान दिलंय, तुम्ही ते उपयोगात आणले, मोठे झालात, ठीक आहे नाही. फक्त या ठिकाणी आता एकच मोलाचा सल्ला आहे, तो म्हणजे आता मुलं जे आहेत तुमची, मगाशी सांगितलं एक जणांनी, त्यातले चांगल्या प्रकारचे संस्कार करा. नाही तर आपल्याकडं मोबाईल आणि त्यांच्याकडं मोबाईल आणि जेवताना मोबाईल आणि काय ते उपयोगीच नाही राहिले. मोबाईलची पिढी आली आणि सर्व बरबाद झालेलं आहे. आपण म्हणतो हे चांगलं नाही, ते चांगलं नाही, पण आपणच ते सोडत नाही आहेत. आपण सोडलं तर बाकीचे सोडतील आणि मग चांगल्या प्रकारच्या पिढ्या घडतील. मोबाईलमध्ये चांगलं पण आहे ना, सगळंच वाईट आहे असं नाही, परंतु ऐकते नाही पण मोबाईल पाहते आता समोर, त्याशिवाय ते शांतच बसत नाहीत ना. शांत बसण्यासाठी मोबाईल द्यावा लागतो. तर या ठिकाणी मला एकच मोलाचा सल्ला द्यायचा आहे की तुम्ही जीवनात मोठे झालेले आहात, आणखी मोठे होणार आहात. फक्त आपले जे आईवडील आहेत ना, त्या आईवडिलांचा आदर करा. मागाशी एक जण बोलला विद्यार्थी की आपल्याला सर्वात महत्त्वाचे आपले आईवडील आहे, कारण सर्वात पहिले संस्कार त्यांनी आपल्यावर केलेले असतात आणि त्या संस्कारातूनच मोठे झालेलो असतो आपण. गुरुजनांचे संस्कार नंतर असतात आणि म्हणून प्रथम आईवडील जे आहेत त्या आईवडिलाला चांगल्या प्रकारे त्यांचा सांभाळ करा अशी माझी नम्रतेची विनंती आहे. आणि दुसरं म्हणजे जीवनामध्ये आपण एकाच व्यक्तीसमोर खोटं बोलू शकत नाही. कोण? गॉड इज ग्रेट, आहे की नाही. आणि मग देवाचं नामस्मरण, देव आपल्या जीवनात असलाच पाहिजे. मग तो अल्लाह असू द्या, राम असू द्या, येशू असू द्या, एकच आहे. मानव ही एकच जात आहे आणि देवही एकच आहे. सबका मालिक एकच आहे. कोणतेही ग्रंथ वाचले ना तुम्ही तर त्या ग्रंथांची सर्वांची शिकवण जी आहे ती एकच आहे. आणि म्हणून मी तुम्हाला सांगतो की मानवता हा धर्म तुम्ही मनामध्ये बाळगा, एकमेकांशी आदर करा, विनम्र राहा आणि चांगल्या पद्धतीने जगा, दुसऱ्यालाही जगू द्या, आईवडिलांची सेवा करा आणि देवाची सेवा सुद्धा करीत राहा. नक्कीच तुमचं भलं होईल. एवढं बोलून मी या ठिकाणी थांबतो. गोड कार्यक्रमाचे अध्यक्ष
आमचे ज्येष्ठ शिक्षक असलकर सर आणि माझे सर्व सहकारी बंधू भगिनी विद्यार्थी आणि विद्यार्थी. आता तुम्ही विद्यार्थी आमच्या काळात ज्या वेळेस होतात तेच माझ्या मनात येत आहे म्हणून मी तुम्हाला आज विद्यार्थिनी म्हणते. तर आज तुम्ही हा जो गोड कार्यक्रम आयोजित केला त्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद. त्यामुळे आमचे सहशिक्षक पण सगळ्यांचं गेट टुगेदर झालं तुमच्यामुळे झालं आणि तुम्ही जे शिक्षकांप्रती ऋण व्यक्त केलं तर तो तुमचा मनाचा मोठेपणा आहे. पण काळानुसार आता पिढ्या बदलत चालल्यात. तर मी या शाळेमध्ये 1990 साली जॉईन झाले आणि आता मागच्या ऑगस्टमध्ये रिटायर झाले. म्हणजे जवळजवळ 34 वर्षाचा कालखंड मी या शाळेत पाहिलेला आहे. तर दर 10 वर्षानंतर विद्यार्थ्यांच्या याच्यामध्ये बदल होत चालला आहे, समाजामध्ये बदल होत चालला आहे. आता नागरिक म्हणून तुमची एक महत्त्वाची जबाबदारी अशी आहे की तुम्ही तुमच्या फॅमिलीसाठी क्वालिटी टाईम देणं गरजेचं आहे. बहुतेक पालकांची मुलं आता इंग्लिश मीडियम स्कूलला आहेत, परंतु आपली भारतीय संस्कृती पण त्यांच्या मनात तुम्ही रुजवणं गरजेचं आहे. ती काळाची गरजच झालेली आहे आणि प्रत्येकाला आपल्या धर्माचा अभिमान निर्माण झाला आहे. तो आपल्या मुलांपर्यंत पोहोचता कामा नये, नाही तर त्याचे दुष्परिणाम आपण खूप वाईट पद्धतीने भोगू शकतो. तर आपल्याला एवढी काळजी घ्यायची आहे की पालक म्हणून आता तुम्ही म्हणाल मॅडम परत शिकवायला लागले आम्हाला, तर तसं नाही आहे पण काळाची गरज आहे. आता एक आपले विद्यार्थी होते कारकेले, त्यांनी खूप छान सांगितलं की मोबाईलपासून मुलांना दूर ठेवा किंवा यांनी सांगितलं लावंडेंनी की शिस्त बिघडत चालली आहे. पण शालेय शिस्तीचा मुद्दा जो होता पूर्वी त्यावेळी शिक्षकांना पूर्ण अधिकार होते की मुलांना कसं हाताळायचं, पालकांनी त्यांच्यावर सोपवलेलं होतं. आता पालकांची जबाबदारी जास्त वाढली आहे कारण सोशल मीडियामुळं आणि मुलं जास्त टेक्नोसेडी झालीत आणि आपल्याला ज्या गोष्टी मोबाईलमधल्या हँडल करता येत नाहीत ते तुमची मुलं दिलया काही पण उपद्व्याप करू शकतात. म्हणजे या गोष्टी तुम्हाला खूप जपायला लागणार आहेत. तुम्हाला सगळ्यांना भावी आयुष्यासाठी खूप खूप शुभेच्छा. जसं शिदोरे सरांनी सांगितलं देव देश आणि धर्म ह्या गोष्टी कधीही विसरता कामा नये. आता तुम्ही समजा वेगवेगळ्या क्षेत्रात नोकरी करत असाल, अगदी 8 दिवस पूर्णपणे IT फील्डमधल्या लोकांचा तर शेड्यूल खूप टाईट असतो. मग त्यानंतर विकेंडला कुठं फार्म हाऊसवर जा किंवा रिसॉर्टला जा. तर त्यावेळात तुम्ही आपल्या गावाच्या मातीशी नाळ आपली जोडलेली ठेवा, आपल्या गावाचं गाव पण जपा, आईवडिलांना जपा. एवढं सांगून मी माझे 2 शब्द संपवते. तुम्हाला सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा आणि अशीच स्नेह मेळावे तुमचे वारंवार होत, मलाही माझे सहकारी वारंवार भेटोत. आता या स्नेह मेळाव्यात माझे विद्यार्थी जे आहेत जाधव, मच्छिंद्र जाधव आणि निलेश घुगरे, त्याच्यानंतर उदार भरत, उदार शरद यांचे कंटिन्यू 3 दिवस झाले मला फोन येत होते. त्यामुळे मला ती माझी नैतिक जबाबदारी होती की आज इथं उपस्थित राहणं. सर्वांना खूप खूप शुभेच्छा आणि खूप खूप धन्यवाद. आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे मित्र शंकर असलकर, माझे सर्व सहकारी आणि सर्व बंधू आणि भगिनींनो आणि सर्व माझे लाडके विद्यार्थी, सर्वात प्रथम तुमचा मी खूप अभिनंदन किंवा कौतुक करतो की हा जो कार्यक्रम तुम्ही आयोजित केलेला आहे, ससे मॅडमने सांगितल्याप्रमाणे हा अतिशय महत्त्वाचा कार्यक्रम तुम्ही आयोजित केला आहे. याच्यामुळं झालं आहे काय की आम्हीसुद्धा सर्व एकजण एकमेकाला भेटत आहोत आणि 20-22 वर्षानंतर आमचे जे विद्यार्थी होते ते आमच्या समोर आलेले आहेत. मित्रांनो, एक लक्षात घ्या, आईवडिलांना जसं आपले मुलं खूप मोठे व्हावे असं वाटतं, तसं आम्हा सर्व गुरुजनांना एवढीच अपेक्षा असते की आमच्या विद्यार्थ्यांनी खूप मोठं व्हावं. त्याच्यात आमचा मोठेपणा असतो. आम्ही अभिमानाने सांगत असतो की माझा विद्यार्थी असा आहे. आणि आज जर पाहिलं तुमच्याकडं त्या प्रांगणामध्ये 4 व्हील गाड्या बऱ्याच दिसत आहेत. त्यातली आमची एकाची पण गाडी नाही 4 व्हील. आम्ही सर्व मोटरसायकल स्कूटरवर आलेलो आहोत. म्हणजे हा आमचा मोठेपणा आहे. याच्यात आम्हाला खरा आनंद आहे. हा रावसाहेबचा मुलगा, माझा तुझे वडील माझे मित्र, विठ्ठल कारखेले ते माझे मित्र, हे रिंकूचे आम्ही मित्र. आमच्या मित्रांचे मुलं जेव्हा मोठे होतात त्यावेळेला आम्हाला आनंद असतो. हा सोमनाथ कारखेले म्हणतो की मी 10वीला नापास झालो, परंतु सोमनाथ वाईट मानू नको. जे विद्यार्थी फॉरेनला गेलेले आहेत PhD करून, त्यांना जे जमलं नाही, जे आईवडिलांकडे दुर्लक्ष करतात, तिथून फोनवरून सांगतात काय खर्च येईल ते सांगा, आम्ही पैसे पाठवतो. तुम्ही जे वडिलांचं महत्त्व सांगितलं, आईवडिलांना जपा,
तू 10वी नापास असून तुला जे कळालेलं आहे ते नुसते खूप मोठे पगार घेऊन त्यांना जमलेलं नाहीये. दुसरी गोष्ट, तुम्ही प्रपंच करता, भरपूर पैसा कमवतायत, आनंद आहे, परंतु या पैशाची विल्हेवाट कशी लावायची हे सुद्धा अतिशय महत्त्वाचं आहे. आम्ही जेव्हा नोकरीला लागलो तेव्हा आम्हाला 300 रुपये पगार होता. त्या काळात तो जास्त होता, 10 रुपये रोज. त्यावेळेला शेतीमध्ये मजूर भेटायचा 1 रुपया रोजाने. आम्हाला 10 रुपये खूप मोठा वाटायचा. आमचे हेडमास्टर जर 1000 पगार घेत असेल तर आम्ही म्हणतो 3-4 अंकी पगार घेतात आहे. 300 रुपयामध्ये सुद्धा आम्ही 1 महिन्याचा प्रपंच भागवत होतो, कुटुंब करून भागवत होतो. म्हणजे पैसा खूप लागतो असं नाही आहे. पैसा खर्च करताना आपल्याला ज्या अत्यावश्यक बाबी असतात त्याच्याकडे लक्ष दिलं पाहिजे. अनावश्यक पैसा खर्च करू नका. आता पैसे तुमच्या हातामध्ये पैसा जास्त येतो म्हणजे आम्हाला वाईट वाटण्याचं कारण नाही आहे. तुमच्या पुढच्या पिढीसाठी काहीतरी नियोजन केलं पाहिजे. आजच आपण सगळे पैसे खर्च करून जमणार नाही. उद्या तुमच्या मुलाबाळांना जेव्हा वरच्या अभ्यासक्रम शिकवायला लागतात, बाहेर तुमच्यापासून दूर जातात, तेव्हा खूप पैशाची गरज असते. आमच्या काळामध्ये शाळेमध्ये प्रवेश भेटायचा, वह्या आणि पुस्तकाशिवाय आणि 2 ड्रेस घेतले का आईवडिलांना मुलांना बाकी खर्च राहत नसे. आता शहरामध्ये ॲडमिशनसाठी सुरुवातीला 1-2 लाख रुपये द्यावे लागतात मोठमोठ्या शाळामध्ये. आणि म्हणून हे पैशाचा सुद्धा विनियोग आपण सर्वांनी व्यवस्थित करावा. आज तुम्ही परत एकदा बाकीच्यांना बोलायचे, खूप वेळ झालेला आहे, तुम्ही आम्हाला बोलावलं, आमचा हेतूची सन्मान केला, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद देतो. माझे 2 शब्द पूर्ण करतो. स्टेजवरील सर्व आमचे शिक्षक मित्र, सहकारी मित्र, त्याचबरोबर 2002 आणि 4 बॅच सालचे सर्व विद्यार्थी, प्रथमतः संयोजक जे आहेत की त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. एखादं लग्न करणं सोपं आहे, परंतु एवढ्या त्या बॅचची मुलं जमवणं अवघड आहे. कारण कसं, आमची 10वीची 79 बॅच आमच्या वर्गमित्रांनी 5 वर्षे आमचं दरवर्षी साजरं करतो. शिक्षक नसतात आमच्यात, ही 19 होय, 5 वर्ष झाली आम्ही साजरं करतो. तुम्ही सुरुवात केली त्याबद्दल त्यांना विशेष धन्यवाद. 4 तुकड्यातले 4 कॅटलॉग घ्यायचे, सगळ्यांची नावं लिहायची, फोन नंबर शोधायचे, कॉन्टॅक्ट करायचे, आणि तुमचं हे जवळजवळ 80% यश आहे. आमच्या पहिल्या बॅचला 43 विद्यार्थी आले होते, हळूहळू वाढत गेले, पुन्हा आता कमी बी व्हायला लागले. पण तुमच्या या बॅचचे विद्यार्थी पुढच्या बॅचला याच्या दुप्पट होतील अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि पुढच्या बॅचला येताना स्त्री आणि सौ दोघं बी घेऊन या. कारण काय होतंय की आमच्याबरोबरचे विद्यार्थी आम्ही बरोबर होतो आणि त्या घरच्या महिलांना सुद्धा एक वेगळाच आनंद मिळतो. पुढच्या वेळेस घेऊन या, मग त्या सांगतील तुम्हाला. तुम्ही आता सिंगल जे आलात तर एक सूचना करतो. त्याचबरोबर या ठिकाणी एक मोलाचा सल्ला मी तुम्हाला देतो की तुम्ही ज्या क्षेत्रात काम करता त्या क्षेत्रात इमानदारीने काम करा. आम्ही काम करताना तुम्ही आमचे विद्यार्थी नसून आमची मुलं असं काम केलं म्हणून आजही आम्हाला परमेश्वराने सुखरूप ठेवलंय. आणि तुम्ही सुद्धा सुस्थितीत आहात. तुमच्यामध्ये वकील आहेत, इंजिनियर आहेत, डॉक्टर आहेत. त्यावेळेस आमची मुलं समजून आम्ही काम केलं. माझ्यावरून सांगायला काय हरकत नाही की मी सर्व क्षेत्रात काम करतोय. माझा मुलगा क्लास 2 ऑफिसर आहे, MPSC 2, की कधी एक दिवस त्याचा अभ्यास घेतला नाही. पण तुम्हाला जे देताना ते इमानदारीने दिलं. मुलगी इंजिनियर आहे, तिचाही एक दिवस अभ्यास घेतला नाही. परमेश्वर तुम्ही मुलांना ज्या पद्धतीनं देता त्याच पद्धतीनं परमेश्वर तुम्हाला देतो. तुम्ही फक्त ज्या क्षेत्रात काम करता ते फक्त इमानदारीने करा. परमेश्वर तुमचं निश्चित चांगलं करणार आहे. त्याचबरोबर की या ठिकाणी हा मेळा आयोजित केला, थोड्याशा कार्यक्रमात होतो. विशेषतः माझ्या मुलाचं लग्न 10 तारखेला शनिवारी आहे. सर्वांना या निमित्ताने निमंत्रण देतो. प्रवार संगम या ठिकाणी ते लग्न आहे. या निमित्ताने सर्वांनी उपस्थित राहावं.
दुसरा एक कार्यक्रम गावाकडे असताना मी सोडून या ठिकाणी आलो. फोन आला 1-2 विद्यार्थ्यांचा, या सर. मैल सरांनी सांगितलं की सर या म्हणून. आणि इथं आल्यानंतर मी माझं लग्न विसरून गेलो आणि पत्रिका वाटणं विसरून गेलो. कारण एवढे प्रसन्न चेहरे पाहायला मिळाले, एकमेकाच्या सुखदुःखात सहभागी होता आलं. या ठिकाणी या निमित्ताने अशाच प्रकारचा हा तुमचा बॅचचा जास्तीत जास्त मुलं या ठिकाणी यावेत, चांगला प्रकारचा कार्यक्रम व्हावा. एकमेकाच्या या निमित्ताने सुखदुःखात सहभागी होता येतं. मुलं काय करतात, तुम्ही काय करतात, आरोग्य कसं आहे, या सर्व बाबीची चर्चा होते. आणि हा आजच्या दिवसाचा आनंद हा वेगळाच असतो, हे तुम्ही प्रत्यक्ष अनुभवत आहात. हे या निमित्ताने सांगतो. मला या ठिकाणी तुम्ही बोलवलं, आमचा सर्वांचा सन्मान केला, त्याबद्दल पुनश्च एक बार मी अहमदनगर जिल्हा मराठा संस्थेच्या रुद्रेश्वर हायस्कूलच्या वतीनं धन्यवाद देतो आणि थांबतो. सर, इतर माझे सहकारी आणि तुम्ही सर्व, कारण 2002 आणि 4 या बॅचचे विद्यार्थी, एक विद्यार्थी पुढे 12वीला गेलेले आहेत, म्हणायला 4ची बॅच. आता या ठिकाणी तुम्ही विद्यार्थ्यांनी, आता विद्यार्थी म्हणायचं नाही, तुम्ही आमच्या बरोबरीचे आहात. प्रत्येकाचं व्यक्तिमत्व सांगितलंय, प्रत्येकाची टीचिंग हॅबिट सांगितलेली आहे. आता तुम्हाला माहिती आहे आमच्या गावाकडं हिंदी विषय आहे. वरच्या वर्गाला घोडके सर आणि घोडके मॅडम म्हणून खाली आम्ही होतो. ते ज्येष्ठ सहकारी शिक्षक जवळजवळ सगळेच मला ज्येष्ठ आहेत, फक्त सावंत सर आणि त्याचे मॅडम सोडलं तर तुम्हा सर्वांना पाहून मी खूप भारावून गेलेली. पण आता पूर्वी इतक्या जवळ कॉन्फिडन्स आहे, करारीपणा राहिलेला नाही. आता सुरुवातीला तर मला नकोच वाटत होतं बोलायला, पण मी ती विनंती केल्यानंतर मी थोडीशी बळच हो म्हटलं चला विद्यार्थ्यांसमोर एकदा तरी थोडंसं यावं. तर तुम्ही प्रत्येकजण आपापल्या क्षेत्रामध्ये यशस्वीपणे कार्य करत आहात. इथून पुढचंही तुमचं भावी आयुष्य असंच सुखसमृद्धीचं जावं. संयोजकांनी मला या ठिकाणी 2 मिनिटं बोलण्याची संधी दिली, कारण आता माझ्यामध्ये पूर्वी इतका कॉन्फिडन्स राहिलेला नाही आहे आणि मी फार वेळ जास्त उभं पण राहू शकत नाही. तर ठीक आहे, धन्यवाद. धन्यवाद मॅडम. यानंतर मच्छे सर यांना मी विनंती करतो की या ठिकाणी आपण आपलं मनोगत व्यक्त करावं. आजच्या या स्नेह मेळावा कार्यक्रमाचे अध्यक्ष माझे मित्र शंकरराव आसलकर, आमचे सर्व सहकारी बंधू आणि भगिनी आणि समोर बसलेले सर्व विद्यार्थी मित्र म्हणणार नाही, परंतु आमचे सर्व सहकारी बंधू आणि भगिनी. मी तुम्हाला सहकारी का म्हटलं तर आज सुद्धा तुम्ही आम्हाला खांद्याला खांदा देऊन सर्व क्षेत्रामध्ये काम करत आहात. आत्ताच माझ्या अगोदर बऱ्याच वक्त्यांनी भाषणं केली आणि मी बऱ्याच वेळची वाट पाहतोय माझं नाव कसं काय आहे ना, म्हणजे नाव यादीत दिलं होतं ना, पण नितीन पाटलांनी आयडिया केली होती माझं नाव मागं ठेवायचं. तर बिन बोलवलेला मेहमान अशा स्वरूपाचं माझं आज या ठिकाणी उपस्थिती. मी शक्यतो फार कमी काळात तुमच्या सहवासात आलो, कारण मी 98ला बदलून आलो होतो. पहिले 75 ते 85 इथं नोकरी केली. 85 तर 97 12 वर्ष कासार पिंपळगावला बसून गेलो होतो आणि काही खोडी असल्यामुळं 97ला मी प्रवार संघाला गेलो होतो आणि 97 ते 1 वर्षात मी इथं आलो आणि त्या काळामध्ये नोकरी करण्याचा संबंध आला. त्यापैकी रिंकू कातखडे मुली माझ्या परिचित आहेत, कारण त्यांना मी 7वीला गेले शिकवलेलं. मित्रो, भाग असा आहे की जीवनामध्ये यशस्वी होण्यासाठी ज्या काही बाबी आहेत त्या आपण काटेकोर पाळलेल्या आहेत आणि म्हणून तुम्ही यशस्वी झालेला आहात आणि आम्ही सुद्धा यशस्वी झालो तर आम्ही कष्ट केलेले आहेत.
आताच आमच्या मित्रांनी कोलते सरांनी सांगितलं की माझ्या विषयाचा 100% निकाल लागेल. आमचा विनोद चालायचा त्यावेळेला. मी म्हणलं काय अवघड शिकवलं तुम्ही. विरुद्धार्थी शब्द बेटा बेटी तर माता पिता मी गणित शिकवित असायचो. मी म्हणलं असं होईल का कधी. 7 आणि 5 12च्या ऐवजी पोराने 11 लिहिलं तर काय मार्क द्या पोटी. असे विनोदाचे भाग आमचे चालायचे. तो भाग सोडून द्या. परंतु त्यावेळेची जी बॅच होती आमची अतिशय कष्टाची आणि रुद्रेश्वर हायस्कूलचं नाव जिल्ह्यामध्ये होतं आणि विद्यार्थी सुद्धा आज्ञा झालेत होतं. आजची परिस्थिती राहिलेली नाही. एका वक्त्याने सांगितलंय की शिक्षकाची तर मोबात राहिली नाही आणि विद्यार्थी संख्या घटली. आता काम लागले लोकांना. 5वीतून 4थीतून 5वीत जे गेले तर त्यांच्या घरी जाते. आमच्याकडे प्रवेश घ्या. जाऊ खेडेवाले आमच्या गावात येते. आमच्या गावात तर आहेच हायस्कूल आणि तिसगावचे बी माझ्या संबंधित असल्यामुळे मी बोलून घेतो आणि त्यांना पटवून देतो. चुकीचं का व्हायना. अरे गाडीची सोय आहे. शिक्षण गावाला मी नोकरी केलेली आहे. चांगल्या पद्धतीत शिक्षण होतं. जे ही वेळ का आली तर काय लोकसंख्या घटली हा भाग मला पटत नाही. तर शिक्षणाचा दर्जा घासला आणि त्याला कारण समाज आहे. आणि समाजाने आता बऱ्याच वक्त्यांनी सांगितलंय की मोबाईल वगैरे ह्या गोष्टी आहेत. आम्ही आता परत त्याची रिपिटेशन करणार नाही. परंतु ह्या गोष्टी आपण पाळल्या पाहिजे. मित्रो, तुम्ही जे आज चांगल्या पदावर नोकरी करतात. आमचे मित्र आहेत. आरचा मुलगा असेल, इतर काही अनेक मुलं चांगल्या पदावर नोकरी करतात. त्याचं श्रेय तुमचे कष्ट, तुमच्या आईवडिलांनी दिलेले संस्कार आणि आम्ही शिकवलेलं तुम्हाला त्या ज्ञानाचा निश्चित स्वरूपात तुम्हाला उपयोग झालेला. आमचे मित्र आता वाघ सरांनी सांगितलंय की आम्ही स्कूटीवर आलो किंवा मोटरसायकल, तुम्ही 4 चाकाच्या गाड्या आणल्या. याचा अर्थ वाघ सराला हलक्यात घेऊ नका. लय मालदार गडी एवढ्या एकीकडे वाघ सर नाही सारी एके शेजारचे घाबरून गेले. कोणाची जमीन विक्री निघाली गिराईक दुसरं नाही. मध्ये डी शिंदे सर, मी आणि चितळे सर गेलो होतो. अशी हवेली बांधली. वाघबाईने चहा आणून ठेवला. माझ्या लक्षात नाही आलं रिंकू. मी हवेली पाहतो. तर विनोदाचा भाग जाऊ द्या. NCERT म्हणून नवीन अभ्यासक्रम आला होता इथे आणि 5वीला आमचे चितळे सर ते NCERT शिकवायचे. प्रकार असा झाला, पहिल्या सत्र परीक्षेची जी घटक चाचणी असते ना, त्या घटक चाचणीला गाळलेले शब्दच यायला पोरं आवाक होऊन पाहत होते. मग इथं चर्चा सुरू झाली. म्हणले पोराला घटक चाचणीमध्ये काहीच येत नाही. NCERTचा नवीन अभ्यासक्रम कसा शिकवायचा आणि मुलांनी कसा ग्रहण करायचा हा भाग अवघड झाला आहे आणि मुलं काहीच लिहित नाहीत, आवाक होऊन बसलेले आहेत. आणि म्हणलं त्यात काय अवघड आहे. चितळे सरला फक्त या बाजूला ते वर्ग होते. म्हणलं चितळे सरला तुम्ही पडवीतून फिरवा, जर नाही आले तर आपल्याकडे म्हणा. आणि घडलं तसंच ना. चितळे सर नुसते समोरून गेले. पोरांनी गायला सांगितलं संपूर्ण येऊन. मित्रो, आमचा स्टाफ फार मोठा आहे आणि आमच्यासारखे जर 4-2 जणी विनोदी नसले ना तर निरस्ता यायची. दुपारी थकाय सुद्धा आम्ही आणि मग त्या पिंपळाच्या झाडाखाली गप्पा मारायचे. मुख्याध्यापक आमचेच भावबंद राहायचे. ते म्हणायचे की एमचे नोटिफिकेशन अंडर द पिंपल ट्री. तिथे काही घोटाळे घाली जाऊ नका, वर्कर व्हा म्हणायचं. तर आवडतं म्हणजे नाहक आमच्यावर तो प्लेम यायचा. आणि बोलक्या माणसाची उणीव 11:45 सहीला की एम नसला की लगेच लक्षात यायचं. लगेच बोलते म्हणणार आज तेल दिसत नाही गाड्या. पण आमच्याकडे एक शिक्षक होते आमचे बंधू, अतिशय कामाचा माणूस, आरबी आठवतो. कोणाशीच बोलायचं नाही. आले का सरळ वर्गावर जायचं. मी आरबी तुम्ही रजाच काय खर्च करतात. तुम्ही आले आणि नाही आले तरी काय स्टाफच्या लक्षात येत नाही. आजच्या दिवशी फक्त पोरा सांगितले मी उद्या येणार नाही. वर्गात बडबड करायची आणि
तिसऱ्याशी येऊन सही करायची म्हणलं तरी चुकतात. पण मी जर तसं केलं तर म्हणलं तुला नाही जमत काय ते. नाही राव, पावणे 11लाच लाभार धरतात. हनुमान त्या स्वरूपाची होती. अशा स्वरूपामध्ये अशा मजात आम्ही नोकरी केली. आता मला काय खोड होती ते नितीन पाटलाला माहिती. मी राजकारणामध्ये माझा भावबंद येतं, माझ्या गावाला आहे फसले. पहिल्यापासून मला ती सवय होती आणि त्या सवयीमुळं माझी बदली झालेली होती या ठिकाणावर. आणि त्याचं मी विनोदाने एक सांगतो की कोल्याला सौंदर्याच्या शेंगा फार आवडायच्या, कोला या प्राण्याला. पण शेंगा खायला त्याला शौचालयाला लय व्हायचं. मग तरी पण तो शेंगा खायच्या आवडीची वस्तू सोडीतच नव्हता. तो काय करायचा मग, आज लय पोटभर खायच्या नंतर 4-6 जरी खाल्ल्या तर त्रास तेवढाच व्हायचा. बरं नको 4-6 खायला, मग नुसतं सौंदर्याच्या झाडा खालून तरी जाऊ म्हणायचं. झाडा खालून गेला तरी त्याला त्रास. आणि म्हणून मला राजकारणाचा सवय. आणि आमच्याच काही हितचिंतकाने कामाच्या बाबतीत मी कमी असेल असं मी म्हणत नाही. आता तुम्ही ठरवणार आहे. समजा तुम्हाला शिकवलेले खरा परीक्षेत विद्यार्थी असतो, परंतु संस्था चालकाचे कान भरले आणि 2 वेळाला आम्हाला कसं हलपटे मारावं लागले बाहेर. थोडा त्रास झाला, परंतु फार चांगली नोकरी गेली आणि नोकरीच्या काळामध्ये आनंदात गेले. संसार बी फार चांगला आहे. स्वप्नानं आम्ही जवळच आहे, एकाच पाईपलाईनमध्ये आता पाणी आणतो. चांगल्या पद्धतीने शेती चाललेली आहे आणि चांगलं जीवन जगतो. आपण मला बोलवलं, विशेषतः नितीन पाटलाचं विशेष कौतुक करला की त्यांनी मला धेन करून फोन केला का तुम्हाला यावाच लागेल. नितीन पाटील आणि मी एकाच पक्षाचं काम करतो आणि केलं पाहिजे. आता माझा एक मित्र बोलला नांग बनपा, अहो पहलगाममध्ये झालेल्या हत्येमध्ये या मीडियाने इतक्या चुकीच्या बातम्या दिल्या आणि त्याच्यामुळं तुमच्या आमच्यामध्ये दुरावे होऊन गेले. या गाव मुस्लिम गावे, इथं कुठं त्रास झाला का तुम्हाला बी ना आम्हाला बी नोकरी करून. हिंदू मुस्लिममध्ये वाद लावण्याचा प्रकार, मानवता एकच धर्म आहे तोच मानला पाहिजे, जात नाही. आणि म्हणून ह्या गोष्टी आपण शिकलं पाहिजे, मुलाला शिकवलं पाहिजे, मुलावर संस्कार केले पाहिजे. बोलण्यासारखं लय, मी जर बोलत राहिलो तर अजून 15 मिनिटं बोलत, कारण आम्हाला बोलण्याचंच भांडवल असतं, लोकांची मतं घ्यायचं, मोठं काय ना आश्वासन द्यावं लागतं. आणि म्हणून मी आपण सर्वांनी कोलते सरचे आमचे विनोदाचे भाग चालायचे आणि ते माझ्या विषयावर, मी त्यांच्या विषयावर बोलणार. तरी एक विनोद बरं झालं, मला एक आठवलं. आमच्याकडे एक माझे मित्र चौधरी सर होते, इंग्रजी शिकवायचे पाहते, तुमच्यापैकी कोणाला माहीत नसेल. त्यांनी इंडस्ट्रीची गाडी घेतली सुभाषराव. अगोदर ॲडव्हान्स पैसे भरले होते मरकड पाटील आणि ते गेले. ते समोरचा माणूस हिंदीत बोलला तर ते चौधरी सरचा शब्द गेला, पैसे के झाड के तोड केला आहे का महिने. तर मग मी यांना म्हणलं तुमची हिंदी लई पक्की आहे ना, मला द्यावर हे पटवून तुम्ही. मी पैसे झाडाचे तोडले. बोलते सरला अद्याप नाही आलं. ते काय म्हणतो मी 100% निकाला इथं. आज त्यांनी तुमच्या शरणागती पत्करेल, त्यांनी वाक्य जसं तसं सांगावं. पैसे काय झाडाचे तोडून आणले. मला मराठी द्या येतं, ते हिंदीत मला येत नाही. विनोदाचा भाग जाऊ द्या. असेच वारंवार एकत्र या. मुलींची संख्या कमी, याचं कारण असं आहे तर बिचाऱ्या बाहेर गावी गेलेल्या दुसऱ्याच्या स्वाधीन आणि त्यांना परवानगी घेऊन यावं लागतं रिंकू. बरोबर आहे का नाही? रिंकूचं सांगायचं राहिले. मी इथं आल्यानंतर सांस्कृतिक कार्यक्रमाचा अध्यक्ष झालो आणि रिंकू आणि ज्योती इंगळे होते है ना. अशा ऑर्केस्ट्रा माझ्या सारे इतक्या सुंदर डान्स काम या मुली करायच्या, तसे बाई या बाई मंडळी मला मदत करायच्या. या शाळेचं नाव वाढवण्याचं काम सांस्कृतिक मंडळामध्ये त्यांनी केलं. खेळामध्ये मैटचं मी नाव घेऊ शकतो. खेळामध्ये सुद्धा ही शाळा तालुक्यामध्ये 1 नंबरची. मैट
खो खो खेळायचा कबड्डी खेळायचा मैट जाऊन मध्ये उभा राहिला त्याला स्पर्श करायची ताकद नव्हती. वाचूनच घेऊन यायचं तर महिला आजच तसाची. विनोदाचा भाग जाऊ द्या, तुम्ही आम्हाला बोलवलं, तुम्हाला धन्यता देतो. वारंवार असं बोलू चला, आम्ही निश्चित उपस्थित राहू अशा स्वरूपाची ग्वाही देतो आणि थांबतो. धन्यवाद मचे सर. याच कारणामुळे तुमचं भाषण जरा मागं ठेवलं आणि तुम्ही डायरेक्ट शाळाच भरली. 5वी ते 10वी वर्गच भरावला. फक्त आता काय झालंय, सर्वांना जवळजवळ भूक लागलेली आहे तुमच्यासह आणि त्यामुळं थोडं रक्त घेऊन आणखी लांबवलं असतं तर. आणि या सगळ्या तुम्ही विनोदी भाषण केल्यामुळं आमच्या मित्राचं कवी मन जागा झालं आणि त्याच्यामुळं तो आता एक कविता सादर करीत. त्यानंतर अध्यक्षीय भाषण होईल आणि कार्यक्रमाचा आभार प्रदर्शन नंतर समारोप होईल. चालेल ना? बोर झाले असले तर सरांना परत भाषण करायला. ठीक. धन्यवाद सर. खरोखर आता मचे सरांनी जे काही किस्से सांगितले ते खरोखर ते ऐकून असं वाटतंय की खरोखर आपली शाळा पुन्हा भरली की काय. खरोखर सर तुम्ही सर्वच आमच्यासाठी खूप खास आहात. खास आहात आणि खास असणार आहात. तर मी जास्त वेळ न घेता या ठिकाणी माझं मनोगत व्यक्त करतो. प्रथमतः मी माझा परिचय करून देतो की मी सुधीर पगारे. मी सध्या पाथर्डीमध्ये श्री स्वामी समर्थ बालविद्या मंदिर पाथर्डी या शाळेमध्ये मी शिक्षक म्हणून काम करत आहे. आणि खरोखर सर एक अभिमानाची गोष्ट आहे की आज मी जे काय आहे ते फक्त सर्व तुमच्यामुळे आहे सर. तर माझी जी शाळा आहे ती पाथर्डीमध्ये सध्या म्हणजे टॉप शाळा आहे आणि पाथर्डीचे आत्ता माझ्याकडे 5वीचा वर्ग होता त्याच्यामध्ये 68 पट आहे आणि त्या 68 पटामध्ये जवळपास माझे 17 ते 18 विद्यार्थी 200च्या पुढे आहेत. म्हणजे जवळपास ते 15-16 विद्यार्थी निश्चित स्कॉलरशिपला राहतील. तर आज मी जे काय आहे ते फक्त तुमच्यामुळे आहे सर. आणि म्हणून या ठिकाणी मला तुमच्यासाठी एक कविता एक गाणं सादर करावंसं वाटतं की जीवनामध्ये चढ उतार तर चालू असतात परंतु आपण आनंदी राहायला शिकलं पाहिजे. आपण जीवनामध्ये नेहमी आनंदी राहिलं पाहिजे कारण की असं म्हणतात की आनंदी हृदय हे एक उत्कृष्ट असं औषध आहे. आणि म्हणून त्या आनंदाला घेऊन मी या ठिकाणी आपल्या सर्वांसाठी माझ्या सर्व गुरुवर्यांसाठी आणि माझ्या सर्व मित्रांसाठी या ठिकाणी मी एक गीत आपल्या समोर सादर करतो. तर त्या गीताचं नाव आहे आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आपल्या सर्वांसाठी या ठिकाणी मी हे गीत सादर करतो. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. पाव्यातला सूरजसा ओठातुनी ओघळावा. पाव्यातला सूरजसा ओठातुनी ओघळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. जिजुनी स्वतः चंदनाने दुसऱ्या समधुगंध द्यावा. हे जाणता जीवनाचा प्रारंभही ओळखावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. आनंद या जीवनाचा सुगंधा परी दरवळावा. पाव्यातला सूरजसा
ओठातुनी ओघळावा पाव्यातला सूर जैसा ओठातुनी ओघळावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी देवळावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी देवळावा संसार वेलीवरीही सुख दुःख फुलुनी फुलावे संदेश हा जीवनाचा दुःखी मनी हर्ष व्हावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी देवळावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी देवळावा पाव्यातला सूर जैसा ओटातुनी ओघळावा पाव्यातला सूर जैसा ओटातुनी ओघळावा आनंद या जीवनाचा सुगंधा परी